भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात बूट भिरकावणारा वकील राकेश किशोर यालाच नंतर दिल्लीतील कर्कडुमा न्यायालय परिसरात काही वकिलांनी बूट चपलांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे। हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून न्याय व्यवस्थेचा सन्मान, सनातन धर्म आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या तिन्ही मुद्द्यांवर देशभरात आता चर्चा चांगलीच तापलेली दिसत आहे। सर्वोच्च न्यायालयातील बूट प्रकरणानंतर सोशल मीडियावर राकेश किशोर यांच्या विरोधामध्ये मोठा रोष व्यक्त झाला, आंदोलने झाली, तसेच त्यांच्या घराबाहेर जमाव जमल्याचे वृत्त देखील आपल्याला पाहायला मिळाले। आता लगेच त्यांच्यावरती बुटांनी मारहाण झाल्याचा नवा व्हिडिओ एक्स वरती म्हणजेच ट्विटर हँडल वरती ट्विटर प्लॅटफॉर्म वरती तुफान व्हायरल झाला असून अतिरेकला अतिरेक उत्तर देणे योग्य की अयोग्य यावर नेटिझन्स दोन गटात विभागले गेले आहेत। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, न्यायालयात बूट उगारणाऱ्या वकिलाला आता कोर्टाच्या आवारातच बुटांनी धडा शिकवण्यात आला। ज्यांनी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने चप्पल बूट फेकण्याचा प्रयत्न केला तो वकील राकेश किशोर यांना दिल्लीच्या कर्कडुमा कोर्टातच काही वकिलांनी घेरून चोप दिल्याचा देखील व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे। भारतामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीत मतभेद असू शकतात न्यायालयीन निर्णयावर, पण हातातला बूट न्यायालयाच्या दिशेने उगारला तर मग त्या बुटाचं लक्ष स्वतः आपणच होतो। या घटनेतून दिसून येत नाही का? हा प्रश्न आज संपूर्ण देश स्वतःला विचारतोय। हा संपूर्ण प्रकार काय आहे? राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या समोर बूट का भिरकावलं? न्यायालयात बूट उगारणाऱ्या त्या वकिलाला आता स्वतःच बुटांनी धडा शिकवला गेलाय। मित्रांनो, ही बातमी ऐकून तुमचे लक्ष विचलित होईल, पण सत्य आहे। ज्याने भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावला त्या राकेश किशोरला दिल्लीच्या कोर्टातच चपलाने बुटाने मार दिली गेली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरताना दिसतोय। कल्पना करा, सर्वोच्च न्यायालयाची भव्य इमारत जजमेंट होते आणि अचानक एक 72 वर्षाचा वकील उभा होतो, हातातला बूट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भिरकावतो। हा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला, जेव्हा सनातन धर्म आणि भगवान विष्णू संदर्भातल्या एका सुनावणीत काही अपमानास्पद वक्तव्य झाल्याचा राकेश किशोर यांनी मनात धरला होता। सनातन धर्माचा अपमान होतोय असा ओरड करत त्यांनी बूट उगारला, पण तो थेट लागला नाही। कोर्टात सगळे स्तब्ध। माजी सरन्यायाधीश भूषण गवई मात्र संयमाने सांगितले, हे दुर्लक्ष करा, खटल्यावर बोलूया, पण राकेश किशोरांना पश्चाताप नाही, उलट त्यांनी मी योग्यच केलं असं म्हणत वाद आणखीन भडकावला। बार काउन्सिल ऑफ इंडियाने लगेच कारवाई करत त्यांचा वकिलीचा परवाना निलंबित केला। आता देशभरातून रोष आंदोलने सुरू झाली आहेत। आता यामध्ये ट्विस्ट आला, ज्याने बूट उगारला त्याच्यावर 9 डिसेंबरला दिल्लीच्या कर्कडुमा कोर्टात काही वकिलांनी आणि लोकांनी बूट चपलांनी हल्ला केला। सनातन धर्म की जय हो। वकील राकेश किशोर मात्र हाताने बचाव करत, कोण रे तू, मला का मारतोस असा सवाल करत आणि नंतर सनातन धर्म की जय म्हणत घोषणा देतात। महाराष्ट्राचे सन्मानित न्यायमूर्ती त्यांनी नेहमी संयम, न्यायाची मिसाल उभी केली। बूट प्रकरणामध्ये देखील त्यांनी कोर्टाचा अवमान न करता कामकाज सुरू ठेवलं। आम्ही सगळे शॉक झालो, पण आता पुढे चला असे ते म्हणाले। वकील राकेश किशोरच्या या कृत्याने सनातन धर्मावर हल्ला मारणाऱ्यांमध्ये राग धुसमुसला। त्यांच्या घराबाहेर निदर्शने, सोशल मीडियावर ट्रोलिंग। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।